वाशिम जिल्ह्यात सुरुवातीला जून महिन्याच्या दरम्यान पावसाने दडी मारली होती. अनेक शेतकऱ्याच्या पेरण्या रखडल्या होत्या. तसेच 25 आणि 26च्या दरम्यान ज्या अति मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीला सुरुवात केली. आपण बघू शकतो सध्या शेतकरी हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण करत आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं सोयाबीन असो तूर असो या पेरणीला मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याचं दिसून येते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रत्येक शेतकरी आपला पेरणीचं पूर्ण आता हे झालं. मात्र या पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकरी कुठेतरी निराशा असली तरी पण शेतकरी कुठेतरी आता समाधान होत आहे. कारण की काहीतरी वेळानंतरही पाऊस पडला त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची पेरणी तरी होत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. नेमकं कसं वाटते आता तुम्हाला नेमकं पेरणी उशिरा झाली? 25-26 तारखेला जो पाणी आला त्याच्यानंतर ती 15-20 दिवस ती पाण्याने दडी मारली. आता या पाण्याने साथ दिली. या 4-5 दिवसात भरपूर पाणी झाला. आता शेत पेरण्यालायक झालेले काही तर ते पेरण्याची चालू आहे प्रक्रिया. आणि शेतात आत्ता पण जसं काही वातावरण ढगाळ वातावरण पण शेतकऱ्याला समाधान आहे या गोष्टीचं की चला काहीतरी चालू होऊन राहिलं आहे म्हणून. बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे आता. आणि शेतामध्ये आम्ही तूर आणि सोयाबीन पेरत आहे इथे. नक्कीच सुरुवातीला जर बघितलं तर 15-16च्या दरम्यान ही पेरण्या होत असतात. मात्र आता उशीर झाला याचा काही परिणाम होणार आहे का? नाही असं काही वाटत नाही. पण थोडंसं आता काही आखरी टाईमला काही पाण्याने साथ सोडली तर मग काहीतरी ॲव्हरेजमध्ये काहीतरी फरक पडू शकतो. बाकी असं तर काही वाटत नाही पडेल म्हणून फरक. पण आखरी जे आता या 20-25 दिवस जे पेरणीला लेट होऊन राहिलं त्याच्याने ॲव्हरेजमध्ये काही आखरीच्या याच्यात फरक पडू शकतो. नक्कीच हे होते आपल्यासोबत वाशिम येथील काटा या शिवारातील शेतकरी. यांनी हे सांगितलं की 25-26ला जो पाऊस पडला त्याच्यानंतर आमच्या हे पेरणीला सुरुवात झाला. मात्र हे आता जो उशीर झाला पावसाला त्यामुळं कुठेतरी जे ॲव्हरेज यायला पाहिजे होतं शेतकऱ्या जे पिकामध्ये जे तो कुठेतरी घटणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.